नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे अश्विनी आणि तुमच्या आवडत्या तुझं तू खा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक, खमंग आणि पौष्टिक अशी धपाट्यांची रेसिपी. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत हे धपाटे एकदम परफेक्ट लागतात. आणि खास गोष्ट म्हणजे हे धपाटे खूप कमी वेळात तयार होतात. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूयात. मी 2 पळी ज्वारीचे पीठ घेतले, 1 पळी गव्हाचे पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. जिरे घालूयात, ओवा, चवीनुसार मीठ, धना पावडर, हळद, तीळ घालूयात आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं मीठ घालूयात. आता हे मिक्सर मधून आपण बारीक करून घेऊयात. तुम्ही तिखट तुमच्या प्रमाणे वाढवू शकता. अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि आता आपण त्या पिठामध्ये ओतूयात आणि थोडंसं पाणी घालायचं. पाणी लागेल तसं घालून मळायचं आणि तूप घालूयात आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. आता पूर्ण एकजीव करून घ्यायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पीठ ना खूप घट्ट हवं ना खूप पातळ, अगदी हाताने थापता येईल असं बनवून घ्यायचं. पीठ तयार झालं की थोडंसं तेल लावून 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. त्यामुळे धपाटे मऊ आणि चविष्ट होतात. तोपर्यंत तुम्ही तुझं तू खा माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता आपण एका सुती कापडावर थापून घेऊयात. सुती कापड घ्यायचं, त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि आपण जे पीठ मळलंय ना त्याचा गोळा बनवून घे. अशी गोळा बनवून घ्यायचा आणि पाणी लावून थापून घ्यायचं. सगळ्या बाजूनी सेम असावं याची काळजी घ्यायची. आता यावर मधोमध आणि बाजूला काही लहान छिद्र करूयात. यामुळे तेल आतपर्यंत जाऊन धपाटा छान भाजला जाईल. गॅसवर तवा गरम करून घेतलाय. तवा गरम झाला की हलक्या हाताने धपाटा त्यावर टाकूयात. असं धपाटे टाकून घ्यायचं. आता बाजूने आणि छिद्रामध्ये थोडं तेल सोडूया. मध्यम आचेवर एका बाजूने 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया. नंतर धपाटा उलटवा. दुसऱ्या बाजूने देखील छान सोनेरी येईपर्यंत भाजून घेऊया. अगदी बघा किती सुंदर रंग आला आहे आणि घरभर किती छान सुगंध पसरला आहे. आपण दुसरं एकदा अजून एक धपाटा करून बघूया. मस्त पाणी लावून थापून घ्यायचं आणि वरून धपाट्याच्या वरून तेल लावायचं जेणेकरून तव्याला चिकटणार नाही. असे मस्त छिद्र पाडून घ्यायची जेणेकरून तेल आतमध्ये जाईल.
असं वरून तेल लावून घ्यायचं. तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि असं उचलून धपाटे तव्यावर टाकूया. मस्त आवाज येतोय ना, स्मेल तर खूप भारी येतोय. तर मंडळी, आपले गरमागरम खुसखुशीत आणि खमंग धपाटे तयार आहेत. हे धपाटे तुम्ही लोणी, दही, लोणचं, शेंगदाण्याची चटणी किंवा गरम चहा सोबत सर्व करू शकता. एकदा करून पाहिलेत की पुन्हा पुन्हा बनवाल याची मला खात्री आहे. तुम्हाला माझी धपाट्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या तुझं तुखा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही धपाटे कशासोबत खायला पसंत करता. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वादिष्ट खा. जय महाराष्ट्र.